नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत. सकाळचे 7 वाजता आहेत. सुरुवातीला बातमी बघूया. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रात्री उशिरा राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अजित पवारांनी जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांना निर्देश दिलेत. राजीनामा प्रकरणाची झळ महायुतीला बसणार नाही, महायुती अबाधित आहे आणि एकत्र आहे असा निर्णय महायुतीतल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणात डिस्टर्ब झालेल्या जिल्हाध्यक्षांना आणि नेत्यांनी आगामी निवडणुकीची तयारी करावी असे आदेश अजित पवारांनी दिलेत. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांमध्ये झालेल्या चर्चेत जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं. उबाठाखंड विधानसभा अध्यक्षांना पत्र देत भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. भाजप आमदार सुरेश धस यांनी भास्कर जाधवांना मिठी मारत यांचं अभिनंदन केलं. यावेळी भास्कर जाधवांनी सुरेश धसांनी उभारलेल्या लढ्याचं तोंड भरून कौतुक केलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधान भवनाच्या परिसरात काही बडे नेते एकत्र दिसले. भाजप आमदार सुरेश धस यांच्या जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांसह अनौपचारिक गप्पा झाल्या. आम्ही विरोधी पक्षनेतेपदावरती दावा करत भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस केली, पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेनेकडून 23 जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचा पालकमंत्री नाही अशा ठिकाणी याआधी भाजपनं संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली होती. आता शिवसेनेकडून 11 मंत्र्यांना संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेच्या आमदारांवरती नजर असून फडणवीस एकनाथ शिंदेंचे आमदार फोडणार असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंनी केला. छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून उकरून फेकावी अशी मागणी भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी केली. तर अबू आझमींनी औरंगजेबावर स्तुतिसुमनं उधळल्यानंतर नवनीत राणा आक्रमक झाल्या. अबू आझमींच्या मुलानं गोव्यात राडा घातल्याची घटना घडली. कारचा इंडिकेटर न दाखवता दिशा बदलल्यामुळे कलंगूट इथे आझमींच्या मुलानं राडा केला. या राड्यानंतर पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. दरम्यान BNS 35 अंतर्गत नोटीस जारी करत त्याची सुटका करण्यात आली. मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी अबू आझमींसोबत शिवसेनेच्या दोन्ही पक्षप्रमुखांचे फोटो एक्सवर पोस्ट करत जोरदार टोला लगावला. आम्हीच खातो माती, मग त्यांना कशी राहील भीती, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मुधोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. कोरटकर प्रकरणामध्ये सरकारी वकिलांची नेमणूक करून 11 मार्चला होणाऱ्या सुनावणीत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडावी अशी मागणी या पत्रातनं करण्यात आली आहे. विरोधकांच्या दबावामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. मुंडेंनी स्वखुशीने राजीनामा दिलेला नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंनी दिली. तर दुसरीकडे भुजबळ हे जास्त भ्रष्ट असतील तर त्यांची मंत्रिपदाची वर्णी लागेल असा उपरोधिक टोलाही दलवाईंनी लगावला. या घटनेमुळे माणुसकीवरचा विश्वास उडाला. उशिरा का होईना पुण्याचे पालकमंत्री यावर बोलले अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला. राजीनाम्यामुळे हे संपणार नाही. या प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे त्यांची नावं चार्जशीटमध्ये दाखल करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. मुंबईतल्या विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या सुमारे 1,41,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आणि मुंबईतल्या विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तातडीनं जमीन संपादित करता यावी याकरता जमीन मालकाची बाजू न ऐकता भूसंपादन कायद्यात मनमानी पद्धतीनं नवा निकष समाविष्ट करण्यावरनं उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि सिडकोवर ताशेरे ओढले. 20 मे 2015 रोजी कायद्यात हा निकष समाविष्ट करण्याचं घोषणापत्र आणि त्यानंतर त्या आधारे 7 जुलै 2017 रोजी दिलेला निवाडा न्यायालयानं रद्द केला. मुंबईत बेकायदा फलकांची समस्या खूपच गंभीर असून त्याबाबत तक्रारी करण्याऐवजी त्याला आळा घालणारे उपाय सुचवा असे आदेश उच्च न्यायालयानं सरकार, महापालिका आणि याचिकाकर्त्यांना दिलेत. प्रतिबंधात्मक कारवाई केली तरच त्याला आळा बसेल अशी टिप्पणी न्यायालयानं केली. मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम आणि सहाय्यक अभियंता संवर्गासाठी
25 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता प्रशासनानं दुय्यम अभियंता या संवर्गासाठी 9 मार्च रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तूर्तास पुढे ढकलली आहे. कोकण रेल्वे मार्गावरनं धावणाऱ्या 3 रेल्वे गाड्यांची सेवा 21 मार्चपर्यंत अंशतः रद्द करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 35 लाख लोकसंख्येसाठी 750 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सद्यस्थितीत 620 MLD पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याची कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मधुकोश सोसायटी ते प्रयाज्या सिटी चौक दरम्यान गर्दीच्या वेळेत दररोज सकाळी आणि संध्याकाळी जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडेंनी दिलेत. नियोजित गृह प्रकल्पांची कामं सुरू असल्यामुळे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावरती न्यायालयानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही याचिका 10व्या क्रमांकावरती असल्यामुळे त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ठाण्यामध्ये पावसाळ्यात नाले तुंबतात आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडनं यंदा देखील नालेसफाईची कामं करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी पालिकेनं 25 मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचे नियोजन आखलंय. तर पालिका या कामासाठी 10,29,00,000 रुपये खर्च करणार आहे. नवी मुंबई पालिकेनं नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात आणखी एक ईटीसी केंद्र निर्माण करण्याचा संकल्प केलाय. हजारो अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आणि या मुलांच्या आयुष्यात आनंद मिळवून देण्याचं काम ईटीसी केंद्रामार्फत करण्यात येतं. नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागात नोंदवल्या जाणाऱ्या मालमत्तांचं मूल्यांकन करणारी महत्त्वाची प्रणाली मागील महिनाभरापासून ठप्प आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या सत्रातच या महत्त्वाच्या विभागाचं कामकाज थांबलंय. इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे 14% घट नोंदवली गेली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे ऊसातला रस कमी होऊन साखर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे पुरवठ्यात घट झाल्यामुळे साखरेच्या किमती वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे देशांतर्गत सोनं चांदीच्या भावात निरंतर वाढ होतीये. सोन्याच्या दरात 1200 रुपये प्रतितोळा तर प्रतिकिलो चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली. वीज बिलाची थकबाकी वसुली आणि थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करणं, वीज मीटर काढल्यानंतर अभियंते आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ मारहाण करण्याच्या घटना घडल्यात. मात्र आता वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर थेट कोठडी गाठावी लागणार आहे.